राजवर्धनराव वेगळे आहात तुम्ही. अभ्यास आहे तुमचा, 4 गोष्टी माहिती आहेत तुम्हाला. शिकवा की गावातल्या लोकांना, ट्रेन करा त्यांना. असं करून राजवर्धनराव पुढे काय करतात ते तुम्ही सिनेमामध्ये बघा. आणि हे त्या सगळ्या व्यक्तींसाठी आहे जे अशा पद्धतीची शेती करतात. मग अशी पण तुम्ही सोयाबीनचा विषय काढला, तर आता विगन डाएट मध्ये मॅक्सिमम सोयाबीनच्या गोष्टी असतात ज्या प्रचंड महाग असतात, प्रचंड महाग. आणि तुम्ही इथे सांगते की सोयाबीनचा उत्पादनचा खर्च भरून शेवटी या बीएससी अग्री झालेल्या नवरदेवाला मुलगी मिळते का? 26 जानेवारी एवढंच वडील. दुसरा प्रश्न, शेतकऱ्याच्या मालाला जेव्हा योग्य भाव मिळेल तेव्हा माझी मुलगी मी त्याला द्यायची का नाही द्यायची ती ठरवेल, जेव्हा त्याला मोबदला मिळेल. तर मग त्या चित्रपटामध्ये मोबदला मिळतो का, आणि तो मोबदल्याचा पर्याय तुम्ही शाश्वत दाखवलाय का? ह्याच शब्दाला महत्व आहे. तेच म्हणून की शाश्वत पणाविषयीच बोलले गेले. शेतकरी आहे हो साहेब, खडकाळ महारानावर हिरवगार पीक उगवतो. एखाद्याच्या मनात प्रेम फुलवायला मला लय वेळ लागणार नाही, असा तो डायलॉग आहे. आता सीन मध्ये खूपच इंटेन्सली येतो. नमस्कार, मी ज्ञानेश्वर खरात पाटील. 26 जानेवारीला नवरदेव बीएससी अग्री हा चित्रपट येतोय, आणि या चित्रपटामध्ये मुख्य नायक आणि नायिका, हिरो आणि हिरोईन. हिरो मध्ये क्षितिज दाते सर आहेत आणि हिरोईन म्हणून प्रियदर्शनी इंदलकर मॅम आहेत. मला वाटतं तुम्ही सुकन्या, आपल्याला चित्रपटामध्ये लाडकी सुकन्या, आणि आपले क्षितिज दादा हे राजवर्धन राव अशा भूमिकेमध्ये असणार आहे. आणि विशेष म्हणजे हा चित्रपट असा आहे की पहिल्यांदा कुणीतरी शेतकऱ्याच्या मुलाला एका लीड रोल मध्ये घेतलंय, हिरो म्हणून पडद्यावर पहिल्यांदा कुठला तरी शेतकरी झळकणार आहे. त्याचबरोबर शेतकऱ्याचं जगणं, त्याचा संघर्ष, आणि तो काय हाल अपेष्टांमधून शेती करून या जगाला पोहोचतोय ती परिस्थिती मांडलेली आहे. म्हणून त्यांच्यासोबत आता आपण हितगुज करणार आहोत, चर्चा करणार आहोत. तुमच्या चर्चेमध्ये खूप खूप स्वागत आहे. थँक्यू. नमस्कार. मला तुम्हाला दोघांनाही प्रश्न विचारायचा आहे. पहिले सर तुम्हाला विचारतो की मी एक कृषी पदवीधर आहे आणि तुम्ही टायटल दिलेलं आहे नवरदेव बीएससी अग्री, आणि आज आपण बघतोय की शेतकऱ्याच्या मुलांना मुली मिळत नाही, ही वस्तुस्थिती आहे, ती नाकारता येत नाही. तर ऍज अ ऍग्रीकॉस म्हणून मला काय बघायला मिळणार या चित्रपटामध्ये? एक नक्की सांगतो, काय बघायला मिळणारच उत्तर की प्रामाणिकपणा बघायला मिळेल. पहिली गोष्ट, प्रेक्षकांना अनेक वेळेला अशा पद्धतीने त्यांची फसगत होते की एका कुठल्याही विशिष्ट क्षेत्राविषयी, सेटअप विषयी सिनेमा करताना ते तसं नसतंच, पण ते पडद्यावर तसं दाखवलं जातं म्हणून लोकांचं गैरसमज होतं की राजकारणी, पॉलिटिक्सवर फिल्म असेल तर राजकारणी असे राहतात, शेतकऱ्यांवर फिल्म असेल तर शेतकरी असे राहतात. तर आता आमचा चित्रपट हा 2 शेतकऱ्यांनी मिळून केलेला आहे. राम खाटमोडे आणि विनोद वणवे हे लेखक दिग्दर्शक जे आहेत ते स्वतः शेतकरी आहेत. राम सर करमाळ्याचे आहेत, हा बारामतीचा आहे विनोद. ते शेती करून मग कला क्षेत्रात आले. त्यामुळे आमच्या सिनेमात पहिलं म्हणजे खरेपणा आहे, प्रामाणिकपणा आहे. त्यामुळे कुठेही शेतकरी नसलेला वर्ग जो आहे त्यांना वेगळाच शेतकरी बघायला नाही मिळणार, खरा जो आहे तसा बघ. म्हणूनच खरं तर तुम्ही आमच्यापर्यंत पोहोचलातही, कारण तुम्हाला त्यात प्रामाणिकपणा दिसला असावा असं मला वाटतं. अर्थात त्याला चित्रपट असल्यामुळे सजवलं धजवलं आहे, गाणी आहेत वगैरे वगैरे, पण खरेपणा बघायला मिळेल. आणि मुख्य म्हणजे नुसतेच जे मोघम अनेक वेळेला शेतकऱ्यांचे प्रश्न, शेतकरी आज हे करतोय, शेतकरी आज हे भोगतोय म्हणलं जातं, तर ते मोघमपणा त्यातलं काढून टाकून डेफिनेट विषयावर बोललं गेलं. लग्नाचा प्रश्न, नावात नवरदेव बीएससी अग्री, ते नावातच थीम नवरदेव बीएससी अग्री, पण लग्नाला मुलगी नाही अग्री. या टायटलला प्रामाणिक चित्रपट आहे. तर हा विषय त्याचं पूर्ण विच्छेदन केलेलं बघायला मिळेल यामध्ये. अर्थात 2 तास 15 मिनिटात जेवढं विच्छेदन होऊ शकतं तेवढं झालंय. तुम्ही त्या क्षेत्रात, त्यामुळे तुम्हाला त्यातली इतर खास खळगही माहिती असते, पण प्रेक्षकांपर्यंत तुर्तास विषय पोहोचण्यापुरता तरी पुरेसा आम्ही तो मांडलेला आहे. मॅम, विशेष करून मुलींना काय बघायला मिळणार आहे, शेतकऱ्यांच्या मुलींना काय बघायला मिळणार या चित्रपटामध्ये? मी या सिनेमामध्ये शेतकऱ्याच्या मुलीची भूमिका केली आहे, पण मी स्वतः बीएससी अग्री नसते. त्याच्यामुळे ज्या अग्रिकॉस मधल्या मुली आहेत तर त्यांना आय थिंक त्या जास्त रिलेट याच्याच कॅरेक्टरशी करू शकतील, आणि मुलं सुद्धा. तर मला असं वाटतं की माझी गोष्ट कोणीतरी दाखवत आहे हे फिलिंग हा सिनेमा तुमच्या प्रेक्षकांना देऊ शकेल. आणि मुलींना विशेषतः असं वाटू शकतं की आपल्याला जे वाटतंय खरं तर ते बरोबर आहे आणि ते बोलायला हरकत नाही, असं मुलींना वाटू शकेल नक्कीच. बरोबर.
की आपल्या मनात एक काहीतरी चालू असतं आणि ते कुठलं तरी कॅरेक्टर बोलतं कुठल्या तरी सिनेमात, सिरियलमध्ये, नाटकामध्ये, आणि त्याच्यानंतर आपल्याला वाटतं की हो यार मला पण असंच वाटत होतं, मी पण आता घरी जाऊन हे बोलेन, बरोबर, कारण हे व्हॅलिड आहे. तर असं फिलिंग मुलींना एक आत्मविश्वास देणारा चित्रपट. नक्कीच नक्कीच. सर तुमची भूमिका काय याच्यामध्ये, तुमच्या भूमिकेविषयी सांगा. इन अँड ॲज मी नवरदेव इन अँड ॲज आहे, नवरदेव BSc ऍग्री आहे. काय भूमिका सांगायची तर ना, म्हणजे नेमकेपणाने सिनेमातच बघा, पण मी हे तरी सांगतोय की इंट्रोडक्शन तरी करतो. असा विषय आहे की तुम्ही बघा आता सगळेजण आहे ना, म्हणजे तो हिरो काय हे सांगतो, म्हणजे तो नायक का म्हणा, हिरो या शब्दाविषयी मला जरा प्रॉब्लेम आहे. हिरो कोणाला म्हणजे हिरो किंवा नायक कोणाला म्हणायचं, तर जनरल जो लीड रोल आहे, प्रोटॅगनिस्ट, त्याला हिरो म्हणण्यात अर्थ नाही. ते हिरो असेल तर त्याच्यात हिरो म्हणण्यासारखं काही असेल तर म्हणावं ना, तर ते खरंच आहे या सिनेमात. ते का ते सांगतो की सगळं जग बघा आता शहराकडे धाव घेतंय, बरोबर, तिकडचं सगळं जो भोगवाद आहे तो अट्रॅक्ट करतो आपल्याला, आणि तो अट्रॅक्ट करतो म्हणूनच तो मॅन्युफॅक्चर पण होतो. म्हणजे त्यात काही गैर नाही, मी नावं ठेवत नाहीये जे शहराकडे येतात किंवा जे कन्झ्युमरिझम खूप आहे ज्यांच्यामध्ये, त्यांना अशी काही नावं ठेवत नाही मी, पण ते झगमगाटाकडे आपण अट्रॅक्ट होतो आणि मग आपली तीच पातळी कशी कशी वाढत जाईल, आपण मटेरियल गोष्टी कशा, भौतिक गोष्टी कशा जमवू अधिक अधिक याच्याकडे कल वाढतो. तर त्याच्यात एक पात्र आहे जे माझं आहे की जो BSc ऍग्री शिकून जेव्हा सगळे जग शहराकडे जा, 10,000-20,000ची नोकरी कर, कागद खरेदीत बस, पण इथं कुठे येतोय मरायला हे म्हणतायत त्याला त्याच्या घरचे. मामा म्हणतात अरे शेतकऱ्याच्या पोरांना मिळेल ते पुरुषी लग्न करायचं असतं, तिथं तो म्हणतो की भाई मी स्वेच्छेने करतोय शेती इकडे. तर तो उलट्या प्रवाहाच्या उलट्या बाजूला येतोय आणि गावाकडे येऊन त्या सगळ्या झगमगाटाला डावलून, मिळणाऱ्या नोकऱ्या डावलून, कंपन्या डावलून तो स्वतःची शेती कसायला इकडे येतोय आणि त्याला त्याच्या गावाला त्या निमित्तानं आधुनिक शेती समजावून पुढे न्यायचं, बरोबर, असं हे पात्र आहे. आता हे त्याचं हे लेबल झालं, म्हणजे थिसिस झालं, प्रॅक्टिकल तुम्हाला ते पिक्चर पाहायला मिळेल की खासखळगी काय आहेत, इतर पात्र काय बोलतात, तो त्यांच्याशी काय बोलतो, बरोबर, आणि संवेदना काय आहेत वगैरे. थोडक्यात प्रवाहाविरुद्ध चालणारा शेतकऱ्याचा तरुण या चित्रपटामध्ये बघायला मिळेल. निश्चित, आणि ते फार महत्वाचं आहे हो. नाहीतर कसं आहे, आपण जितकी अशी झगमगाट जेवढं दाखवू, जेवढं चकचकीत दाखवू ना, तेवढं ते अट्रॅक्टिव्ह वाटणारच आहे की. पण मग आपल्याला त्यालाच तर खोडा घालायचा एका अर्थी, म्हणजे फार उग्रपणे नाही, पण आपण लोकी गोष्टी पण प्रमोट केल्या पाहिजेत ना. मी स्वतः माणूस म्हणून तसा आहे असं मला वाटतं की मी काय म्हणतो, अपस्केलर ज्याला आपण म्हणतो की ह्याच्यानंतर हे करायचं, ह्याच्यानंतर हे करायचं. आता मी नाटक करतो ना, आता हे मग मला ते एवढे पैसे तरी, मग आता ह्याच्यानंतर हे करायचं, मग सिनेमा, आता मी एवढं बजेट असल्याच्या सिनेमा, असं माझं नाहीये. मला मिळेल त्या कामात मी समाधानी असतो. आणि जे अपस्केलर आहेत त्यांचा प्रश्न आहे, म्हणजे त्यांना काही विरोध नाही अर्थात. तर तसं मला असं वाटतं की शेतकरी जे सिनेमात वाक्य आहे ते फक्त डायलॉग म्हणून नाहीये, त्याचं मोठं फिलॉसॉफी आहे त्याच्या भोवती की शेतकरी एक ब्रँड म्हणून जन्माला यायला पाहिजे. तर ब्रँड काय असतो, जो माणसं सेलिब्रेट करतात, बरोबर ना, जे माणसं स्वीकारतात की हो लेजिटिमसी ज्याला येते तो ब्रँड असतो ना. तर कोण लक्ष देतात, आता मुख्य प्रवाहातलं कोट अनकोट मुख्य प्रवाह ज्याला म्हणतात, तो कोण शेतकऱ्याकडे अभिमानानं बघतो. आपण किती त्याला सेलिब्रेट केलं तरी शेवटी त्याला उपेक्षित म्हणूनच बघितलं जातं ना. तर त्याला एका अर्थी महत्व प्राप्त करून देण्याचा हा प्रयत्न. तुमचं शेतीचं बॅकग्राऊंड नव्हतं, शेतीचं शिक्षण नाही, बॅकग्राऊंडही नाहीये, तर मग तुम्ही आता एक शहरात राहणार आहे ना, तर मग तुम्ही हा जो अभिनय केला तर तुम्हाला काय शिकायला मिळालं, शेतकऱ्याच्या कष्टाविषयी तुमचं नेमकं काय मत येत आहे? कसं आहे गुरुजी, अन्नट म्हणून ना सगळ्यात भारी गोष्ट काही असेल तर ती ही आहे की आपण जे नाही होत ते आयुष्य आपल्याला थोड्या काळापुरतं जगून बघता येईल. जे मुळशीपेठांमध्ये गुन्हेगाराचं आयुष्य जगून बघता, जे धर्मवीर मध्ये काय म्हणजे फार सगळंच ओलांडलं, तसं वेगवेगळ्या प्रोजेक्ट मध्ये वेगवेगळं आयुष्य जगून बघता येतं. नट म्हणून प्रयत्न हा असतो की त्याच्याकडे फक्त प्रोजेक्ट म्हणून किंवा ते असं ते क्षणभंगूर आहे असं पद्धतीने न बघता मला वाटतं की मला समृद्ध ही गोष्ट करते की त्या पात्राच्या माझ्या आयुष्याला स्पर्श व्हावा, त्याच्यातून 4 गोष्टी मला मिळाव्यात आणि मी त्या पात्राशी मैत्री करावी.
जे आता लोकमान्य मालिका करताना, मी उगाच ते प्रमोशन म्हणून म्हणत नाही, तुम्हाला ते एडिट करा काही म्हणणं, तर लोकमान्य मालिकेची टिळकांविषयी झालं की टिळक, आंबेडकर, सावरकर हे सगळ्या वर्षाला नुसते आपण नावं ऐकतो, शाळेत धडे वाचतो, पण त्याच्या पलीकडे ही चरित्र आहेत. बरोबर. जे चरित्र अभ्यासता आलं, वाचता आलं आणि ते मालिकेत जगून बघता आलं. तर तसंच नवरदेव बीएससी अॅग्रीच्या वेळेला झालं काय, मी शेतीचं भोगताय, मी करता नाहीये, तुम्ही करते आहात. बरोबर आहे. जसं सिनेमाचे आम्ही करतोय, तुम्ही भोगते. बरोबर. तर ते आमचं क्षेत्र नाही, पण त्याला स्पर्श करून बघता आलं. म्हणजे मला हे महत्वाचं वाटलं की माझी अखंड जी टीम आहे नवरदेव बीएससी अॅग्रीची, ते सगळे शेतीतनं येतात. मी एकमेव असेल या सिनेमात ज्याचं बॅकग्राऊंड शेतीचं नाही, पण मी या सगळ्यांचं प्रतिनिधित्व करतोय, नायकाची भूमिका. त्यामुळे त्याचं खोट न आणणं हे माझं काम पहिलं. आणि मला वाटतं काय आहे, ते सगळंच खोटं करून काही होत नाही अभिनय. तुम्हाला कुठेतरी ती सच्चाई तुमच्या डोळ्यात दिसण्यासाठी आणावीच लागते. तुम्हाला मातीत पाय ठेवावाच लागतो. तिकडे बुटं घालून जाण्यात काही अर्थ नाही. तर ते आम्ही ना 80% फिल्म आमची एक्सटेरियर आहे, त्यामुळे शेतकऱ्यावर सिनेमा आहे ना. ती घरात किती करणार सीन तुम्ही. ते शेती आहे, मारान आहे, वावर आहे, डोंगर आहे, रुबाब पण आहे, सगळंच आहे आणि विषय आहेत. तर मला वाटतं मी शक्य तितक्या माणसांशी बोलायचो, गप्पा मारायचो. जे आता धर्मवीरच्या वेळेला तसं राजकीय मंडळींची गप्पा मारणं होतं, तसं इथे की गावात तिथे राहणारा माणूस आहे जो बीएससी अॅग्री शिकलेला आहे किंवा न शिकलेला आहे, पिढीजात शेती आहे, तो शिक्षण विरहित शेती करतोय, पण त्याचा दृष्टिकोन काय आहे, त्याचा भाव काय, कुठलंही पात्र करताना आहे ना, मला असं वाटतं ते भावविश्व समजून घेणं गरजेचं. सगळे डिटेल कळायची गरज नाही. मी आज तुम्हाला शेतीतलं जेवढं माहिती, जेवढं ज्ञान आहे, मी त्याचे 1% पण मला नसेल, पण ते भावविश्व याची मला जाणीव आहे. बरोबर. की तुला शेत पाहिल्यावर वाटतं काय, तुम्हाला तो विषय डोक्यात आल्यानंतर काय भावना तयार होते, कधी उन्मळून येतं, कधी आनंद होतो, कशाबद्दल वाईट वाटतं, एकरूप व्हावं असं वाटलं. माझा मॅम तुम्हाला क्वेश्चन आहे की तुमची काय भूमिका आहे, आणि तुमचं सुद्धा शेतीचं बॅकग्राऊंड नव्हतं, तर शेतीसोबत, शेतकऱ्यांसोबत हे काम करताना तुमचे काय अनुभव आहेत? माझं शेतीचं बॅकग्राऊंड नसलं तरी माझे वडील इंजिनियर असून ते शेती करतात. आणि अगदी म्हणजे फुल टाइम शेतकरी नसले तरी सुद्धा शेतीमध्ये आमचे प्रयत्न चालू असतात. पार्ट टाइम शेतकरी आहेत ते. जॉब करता करता विकेंड्सला गावी जाऊन आमची डाळिंबाची बाग फुलवण्याचं काम आमची अख्खी फॅमिली, माझा काका, माझे वडील, माझी आत्या, तिघही मिळून करतात. आत्या आयुर्वेदिक डॉक्टर आहे, त्याच्यामुळे ती वेगवेगळे प्रयोग शेतामध्ये करत असते. औषधी वनस्पती लावण्यापासून ते झाडांवरची कीड घालवण्यासाठी काहीतरी आयुर्वेदिक उपचार झाडांवरती, हो ऑर्गॅनिकलीच तिथेच खत तयार करून मग तेच हे करायचं, किंवा जी फळं खराब निघतील त्यांचं काहीतरी खत तयार करून, गायींचं गोमूत्र घेऊन किंवा असं सगळं हे तयार करून त्याची फवारणी करणं वगैरे, असे अनेक प्रयोग मी स्वतः घरात पाहिले. तुम्ही ते पाहिलंय? हा, मी ते पाहिलंय. आता ही जी सुकन्या आहे ही शेतकऱ्याची मुलगी आहे. करेक्ट. काय सुकन्या? सुकन्या मला वाटतं आमच्या डिरेक्टर रायटरने खूप हुशारीने आमची नावं ठेवली आहेत. याचं नाव राजा ठेवलंय याच्या कॅरेक्टरचं, माझ्या कॅरेक्टरचं नाव सुकन्या ठेवलंय. की जी सुकन्या त्याच्या मनातली आहे, एक अशी स्त्री जी या राजाला बायको म्हणून शोभेल, जी प्रत्येक शेतकऱ्याला वाटेल की यार अशी बायको असावी, असं पात्र त्याने रंगवलेलं आहे. एक त्याच्या फॅन्टसी लँड मधली सुकन्या आहे ही. आणि ती अशीच आहे की जी खूप सपोर्टिव्ह आहे शेतीबद्दल. तिचं असं काहीच म्हणणं नाही की शेतकरी आहे म्हणून रिजेक्शन. बाकी रिजेक्शनला बरीच कारणं असू शकतात, पण जस्ट बिकॉज की त्याला शेतीमध्ये इंटरेस्ट आहे आणि त्याला त्याचा व्यवसाय करायचा आहे म्हणून नाकारणारी ती नाहीये. शांत आहे, खूप बबली जसं कॅरेक्टर असतं टिपिकल हिरोईनचं, तसं कॅरेक्टर नाहीये. खूप सामान्य आहे ती. आणि जरी ती काय म्हणता येईल शांत स्वभावाची असली तरी सुद्धा शांत बसणारी नाहीये, बोलणारी आहे. तिला राजवर्धनला साथ देणारी आहेच. पण आता ते त्यांचं लग्न होतंय का नाही हे अजून ठरायचंच आहे. 26 जानेवारीलाच चित्रपटगृहामध्ये. त्यामुळे लग्नाच्या आधी असं किती गावामध्ये सपोर्ट. लग्नाचा विषय निघलाय तर त्या दोघांनाही तुम्हाला प्रश्न आहे, आधी तुम्ही उत्तर द्या की पहिले काय व्हायचं. आता मी खूप गाव खेड्यातून आलोय, अतिशय सामान्य परिस्थितीतून आम्ही जगतोय त्या सगळ्या गोष्टी. तर पहिले स्थळ यायचे तरी किमान, आता स्थळ येणंच बंद झालेत. आणि इकून तिकून एखादं स्थळ आलं पण तरी ते नाकारल्या जाते.
तर त्या काय भावना तुम्ही जगलाय ते या चित्रपटात तुम्ही ते अनुभवलंय, काय भावना आहे त्या? अरे खूप फार दुर्दैवी वाटतं. म्हणजे थोडक्यात तुम्ही त्याला न्याय द्यायचा प्रयत्न करताय चित्रपटाच्या माध्यमातून त्या युवकाला. बरोबर आहे. नाही सर, कसं आहे ते मला काही म्हणजे ना ते सिंपथी नाही द्यायची किंवा काही, पण ते दुर्दैवी आहे खरोखर. म्हणजे का नाही होतंय शेतकऱ्याचं असं सहज लग्न, हा मोठा प्रश्न आहे. आणि त्याच्यावरती नीट ना विस्तारित भाष्य करायचा प्रयत्न केला नाट्यमय पद्धतीने. असं त्याच्यात धीरगंभीरपणे नाही केलेला तो. चर्चासत्राचे सीन नाही आहेत आमच्या सिनेमात, नाट्य आहे, चांगलं ड्रामा आहे. पण खरंच वाईट याचं वाटतं. म्हणजे आम्हाला गावात लोक भेटली अशी, म्हणजे किती खरा आहे हा प्रश्न हे आम्हाला कळून चुकलंच. की जे म्हणायचे की एखादा सीन बघायला लोक यायचे ना बाहेरून, बघतात सीन लांब कुठेतरी चाललंय, ते नंतर म्हणायचे दादा आमचा प्रश्न आहे हा, वर्ष 35 लग्न होईना अजून आमचं. तर अरे यार असं वाटायचं की खरंच आपण खूप जोर लावून केलं पाहिजे हे काम. कारण काय आहे आमचं रामसर जे म्हणतात, जे मकरंद अनासपुरेंच्या तोंडी वाक्य आहे सिनेमात, की साधं टिकल्यांचं पाकिट विकणार आपण स्वतःला बिझनेसमन म्हणतो, बरोबर, पण शेतकऱ्याला अजून व्यावसायिक म्हणून ओळख दर्जा नाहीये. तर दुर्दैवीच आहे. तर तेच म्हणून ते वाक्य ट्रेलरच्या शेवटी येतं आणि जे आम्हाला खूप आग्रहाने सांगायचे की यापुढे शेतकरी एक ब्रँड म्हणून जन्माला येणार आहे. बरोबर. हा जो चित्रपट आहे, जसं की तुम्ही सांगितलं आता की तो जो त्याचं लग्न जमत नाही किंवा जी परिस्थिती आहे त्या परिस्थितीला मात करण्याचा किंवा कशी मात करायची हे त्या चित्रपटातून आपल्याला बघायला मिळेल. परंतु हा चित्रपट आल्यानंतर शेतकऱ्याकडे आता जो बघायचा दृष्टिकोन आहे लोकांचा, समाजाचा जो दृष्टिकोन आहे, किंवा एक हसलेले मागासलेले किंवा सारखे सरकारच्या मदती, त्या विषयाकडे मी पुढे येणार आहे त्या प्रश्नावर. तर लोकांचा बघायचा दृष्टिकोन बदलेल. मला असं वाटतं आतापर्यंत शेतकऱ्यांच्या फिल्म्सला किंवा शेतकरी कॅरेक्टरला खूप सिम्पथाईज केलं गेलं की कसं अरे रे किती वाईट झालं, अशाच पद्धतीच्या रिॲक्शन्स येतील अशा पद्धतीने ते खूप दाखवलं, जे की खरं आहे. त्यांची परिस्थिती तशी आपल्या महाराष्ट्रामध्ये आहे, देशभर आहे. पण म्हणून मकरंद सर एकदा बोलले होते की ज्याला 5,000 पगार आहे किंवा ज्याला 3,000 रुपये मिळत आहेत, खूप हालाकीची परिस्थिती आहे, तो आयुष्यात हसत नसेल का? त्यांचेही काहीतरी त्यांचे विनोद असतील, त्यांचाही आनंद असेल. तर कुठेच सिनेमामध्ये हा शेतकरी खचलेला किंवा सॅड दिसत नाही, तो आनंदी दिसतो. हा फरक आहे. आणि अशा पद्धतीने शेतकरी दाखवला गेल्यामुळे की हे काहीतरी छान आहे, हे काहीतरी भारी आहे किंवा सुपर हिरो आहे हा, अशा टाईपने या सिनेमाचं ब्रँडिंग झालं असं मला वाटतं. किंवा शेती कराविषयी वाटेल हा सिनेमा बघून, इतकी सुंदर ती दाखवली आहे याच्यात. फक्त शेतीविषयी बोललं नाही गेलंय, त्यातले बारकावे सिनेमात दाखवले गेलेत. फवारणीमध्ये कसं करतात बाबा हे बऱ्याच लोकांना माहितीही नसेल की नेमकं काय प्रोसिजर आहे आणि किती काळजी घ्यायला लागते शेतीची. तर ह्याच्या बारीक बारीक गोष्टी सिनेमात दाखवल्या गेल्यात. त्यामुळे हा एक मोठा फरक आहे या सिनेमाचा आणि आधी जे शेतकऱ्यांवर सिनेमे आले त्याचा. जसं मी जो ट्रेलर वगैरे बघितला आणि लोकांच्या कमेंट्स वगैरे बघितल्या, तर त्याच्यावरनं मला सुद्धा ते दिसतंय की लोकांचा बघण्याचा दृष्टिकोन, जसं की बाबा हा शेतकरी का जाऊ तिकडे, ते आत्महत्या करतात, हा शेतकरी नवरा नको आम्हाला. तर हे थोडंफार ह्या चित्रपटानंतर बदललेलं दिसेल. त्यासाठी चित्रपटगृहामध्ये आम्ही सगळे जाऊन हा चित्रपट बघू वेळ असेल तर. मला खरं तर हा प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे की आता तिने उत्तर दिलं तर बरोबरच आहे, ते आमच्या बाजूने, मी मोरलेस तेच बोलणार, त्यामुळे मी बोलत नाही आता. मला मनापासून तुम्हाला विचारायचंय, तुम्ही प्रथम व्यावसायिक शेतकरी म्हणून आहात म्हणून मी विचारतोय की तुम्हाला काय वाटतं आम्ही काय पद्धतीनं पाहावं आमच्याकडे, तुमच्याकडे? मी खरंच विचारतोय. मुळामध्ये जेव्हा मी ह्या चित्रपटाचा ट्रेलर बघितला, नवरदेव बेस्ट आहे, तेव्हाच कुतूहल झालं की अरे हे आपल्या रिलेटेड आहे. आणि जेव्हा त्यात बघितलं की तो नवरदेव किंवा तुम्ही जे ट्रेलर मध्ये दिसताय की तुम्ही नोकरी करायची नाहीये, बीएससी अॅग्रिकल्चर झाल्यानंतर शेती करायची. मी डिग्रीला असताना बीएससी अॅग्रिकल्चर म्हणजे आता देश कृषी प्रधान आहे, या कृषी प्रधान मध्ये इंजिनिअरिंगची डिग्री किंवा एमबीबीए ची डिग्री व्यावसायिक आहे, प्रोफेशनल दर्जाला प्राप्त आहे. परंतु दुर्दैव की देशाच्या स्वातंत्र्याच्या 70 वर्ष झाले तरी सुद्धा व्यावसायिक दर्जा बीएससी अॅग्रीला प्राप्त झाला. त्यासाठी आम्ही लढलो आणि तो मिळाला. तर तो मिळाल्यानंतर की मी स्वतःला तुमच्यामध्ये बघितलं आणि मला असं वाटलं की ही स्टोरी माझी आहे. बरोबर. जो मुलगा बीएससी अॅग्रिकल्चर केल्यानंतर किंवा शेतकरी बॅकग्राऊंड असताना, बाप शेतकरी असताना काहीतरी इनोव्हेटिव्ह करतोय, प्रयोगशील करतोय, प्रयोग करतोय, त्यातून स्वतःची रोजीरोटी भागवतोय,
शेतीवर तो अवलंबून आहे आणि तो शेतीत खचत नाही, तर तो मी स्वतःला त्याच्यामध्ये मला असं वाटतं की माझी स्टोरी आहे. बरोबर. आणि ह्यो चित्रपट जेव्हा आता आमचे सगळे मुलं बघतील, तो बघितल्यानंतर त्यांची जी बघण्याची भूमिका आहे ती भूमिका नक्कीच बदलणार आहे की नाही यार आपण करू शकतो. काय होतं सर, आपल्याकडे टॅग होतं ना लगेच, म्हणजे एका समाजाला टॅग केलं काय, मग ना नटाकडे बघताना काय असं की अरे तो असं बोलतही नसेल, असं ग्लॅमर काहीतरी तो वेगळा एलियन असल्यासारखं त्याच्याकडे पाहिलं जातं. शेतकरी म्हटलं की बिचारा शेतकरी असं येतं. तर आता काय आहे, हे स्टिरियोटाइप्स आहेत. प्रत्येक माणूस आहे, त्याचे आनंद दुःख, तुमचे प्रश्न आहेत, आमचे प्रश्न आहेत. प्रत्येकावर अन्याय होतोय, प्रत्येकाच्या बाजूने 4 गोष्टी घडतायत. तुम्ही लढताय, आम्ही लढणार आहोत उद्या. आमच्या क्षेत्रातही 4 गोष्टी असतीलच ना की ज्या न्याय्य पातळीवरती व्हायला हव्यात. बरोबर. सो एवढाच प्रयत्न आहे याच्यातनं की मी तिचे म्हणली तेच खरं तर, पण ती खचलेली पिचलेली प्रतिमा तोडून आमच्या दिग्दर्शकांना तो सामान्य त्यातला खरेपणा आणायचा होता की प्रत्येक शेतकरी काही वाकून हे करून नसतो चालत. आपल्याकडे अनेक सिनेमांमध्ये ज्या पद्धतीने दाखवतात होय ना. ते मी आणि अक्षरशः जेव्हा शेतकऱ्याची न्यूज येते ना त्यावेळेस त्याच्या अंगावर मास्क नाहीये, असा बसलेला आहे तो हातपाय जवळ करून, एकदम म्हणजे जसं की कोरडवाहू शेतकरी किंवा कोरडवाहू शेत जे असतं त्याला पाण्याचा ओलावा नसतो तसा असा शेतकरी दाखवतो की त्याच्या अंगात रक्तच नाहीये. आणि कुठेतरी तुम्ही या प्रश्नाकडे लक्ष वेधले. दुसरा प्रश्न मला तुम्हाला विचारायचा आहे की तुम्ही आता शहरामध्ये राहणारे आहेत आणि नॉन ऍग्रिकल्चर बॅकग्राऊंड वाले आहेत, तर तुम्ही जी शेती करता ती शेती करत असताना तिथल्या जो शेतकरी आहे, जो युवा शेतकरी असतील प्रामुख्यानं, तर त्याला कुठल्या गोष्टी अपडेट करण्याची गरज आहे. त्याच्यामध्ये मार्केटिंग असेल, टेक्नॉलॉजी असेल, किंवा जो आता बीएससी ऍग्रिकल्चर स्टुडंट आहे जो शेतीकडे वळत नाही कारण की त्याला माहिती आहे आपला बाप सडला आणि आपल्याला इथं सडायचं काय, अशी मनस्थिती झाली आहे. तर तुम्हाला काय वाटतं की तुम्ही तुमच्या नजरेतून काय सांगाल की बाबा शेतकऱ्याच्या बरोबर ह्या जर 2-4 गोष्टी जर बदलल्या तर खूप चांगलं होईल असं काही? मला वाटतं याचं उत्तर सिनेमामध्ये दिलेलंच आहे आम्ही की फक्त प्रॉब्लेम्स न मांडता की शेतकऱ्यांकडनं काय बदल होण्याची गरज आहे. आणि मला वाटतं की प्रत्येक फील्ड हे प्रत्येक इतर फील्डशी कुठेतरी रिलेटेड असतं. आता आम्ही काय आमचं क्षेत्र तुमचं क्षेत्र खूप वेगळं आहे, पण कारण की आम्हाला तुमच्या क्षेत्राबद्दल काहीतरी वाटतं म्हणून आम्ही एवढ्या पोटतिडकीने हा सिनेमा प्रमोट करतोय. तसंच प्रत्येक क्षेत्राला जेव्हा शेतकऱ्याबद्दल शेतीबद्दल काहीतरी वाटेल, तो रिस्पेक्ट जेव्हा वाटेल तेव्हा प्रत्येक फील्ड हे त्या दृष्टीने काहीतरी पावलं उचलेल. जसं की शेतीचे किती प्रोडक्ट्स आहेत त्याचं मार्केटिंग म्हणा, किंवा आता मार्केटिंग हा शेतकऱ्याचा भाग नाही, त्याच्या क्षेत्रातला भाग नाही, तो मार्केटिंगच्या स्टुडंट्सचा नाही. आता त्याच्यामध्ये काय आपण व्यवसाय म्हणून जर बघणार तर तो आमचाच भाग येतो. खरं तर काय हो ती म्हणली ते बरोबर आहे की आमच्या सिनेमा त्याच्याबद्दल बोललं गेले, म्हणजे फक्तच तो ड्रामा असं नसून मग याविषयी पण एक बारीक इंजेक्शन आहे त्यामध्ये की काय पद्धतीने याच्याकडे पाहिलं जावं, म्हणजे शाश्वत शेती काय पद्धतीने करावी, म्हणजे त्याचे ते पिचले पण कमी तरी म्हणजे पूर्ण निसर्गावर अवलंबून व्यवसाय आणि काम आहे तुमचं, जे खरं तर प्राथमिक आहे. म्हणजे प्रत्येक माणूस आपल्या सगळ्यांचे वंशज पूर्वी शेतकरीच होते, सगळेच शेतकरीचेच मुलं होता, पण एका अर्थी आता बदलले एवढंच आहे. पण काय पद्धतीने त्याच्यातलं नुकसान तोटा टाळून एक शाश्वत शेती करता येईल याच्यावरती बारीकसं भाष्य करण्याचा प्रयत्न सिनेमात केलेला. ते डीप मध्ये नाही जाता येणार एका सिनेमात, त्यामध्ये ते काही कारण थिसिस नाही, तो सिनेमा आहे, शेवटी प्रेक्षकांनी पाहावा असा आहे. पण खरं सांगू का, अदरवाईज मुलाखतीमध्ये त्याच्याविषयी बोलण्याचा आम्हाला हक्क आहे असंही मला वाटत नाही, कारण आम्ही त्या क्षेत्रातले नाही, आम्ही त्या भूमिका केल्यात. आम्ही तुम्ही तुमच्या पेजवर याच्याविषयी बोलत असता आणि तुम्हाला ते बोलण्याचा हक्क आणि हे म्हणजे लेजिटिमसी तुमच्या शब्दाला आहे, आम्हाला नाहीये. त्यामुळे मला असं वाटतं की सिनेमात आमच्या शेतकरी मित्रांनीच लिहिलेला सिनेमा असल्यामुळे आम्ही त्या शब्दाला मान देऊन ते सगळं डिलिव्हर केलंय, आणि जे महत्वाचं वाटतं आम्हाला. पण कसं आहे यार, असं इथं बसून सांगता येणं अवघड आहे, आणि तुम्ही करताय ऑलरेडी करताय. तुमच्या मनाच्या भावना मला कळतायत की तुम्ही मुलाखत देताना की एक नट म्हणून माझा चित्रपट खूप बघितला जावा हा दृष्टिकोन तुम्ही काढून तुमच्या काळजाला तो विषय भेटलेला आहे. ऍब्सोल्युटली. आणि हेच वाटतं की प्रत्येक क्षेत्रात जेव्हा तो रिस्पेक्ट येईल तेव्हा सगळी क्षेत्र मिळून या
या सगळ्या ब्रँडिंगला मदत होणार आपोआप. बरोबर. जसं आम्ही कोणी काम करताना आमच्या भोवती टीम असते जी आम्हाला पुश करत असते, ज्यांच्यामुळे आम्ही पोहोचत असतो लोकांपर्यंत. अशा पद्धतीने शेतकऱ्याला जेव्हा सगळ्यांची मदत मिळेल तेव्हा त्याचा मानही वाढणार, त्याला मुलगीही मिळणार आणि त्याचं ब्रँडिंगही होणार. बरोबर. त्यामुळे ते सगळ्यांचं सुद्धा काम आहे आणि शेतकऱ्याचं सुद्धा. अगदी बरोबर. दोघांकडनं. तुम्ही चित्रपटामध्ये तुमचा तो डायलॉग येतो, राजवर्धन राव काय राजवर्धन राव हुशार आहेत तुम्ही, असं काहीतरी आहे तो डायलॉग ऐकायचा आपल्या प्रेक्षकांना. कॅमेराकडे बघून तुम्ही तो डायलॉग बोल. हे सगळ्या राजवर्धन रावांसाठी आहे. मग शेती सोडू का? शेती पैतू नको जायला हातून. राजवर्धन राव वेगळे आहात तुम्ही. अभ्यास आहे तुमचा, 4 गोष्टी माहिती आहेत तुम्हाला. शिकवा की गावातल्या लोकांना, ट्रेन करा त्यांना. असं करून राजवर्धन राव पुढे काय करतात ते तुम्ही सिनेमामध्ये बघा. आणि हे त्या सगळ्या व्यक्तींसाठी आहे जे अशा पद्धतीची शेती करतात. त्यानंतर तुमचा एक ते खळखळ रानावर हिरवगार तेव्हा तो डायलॉग ऐकवायचा. ते त्याचं बॅकग्राऊंड असं आहे की माहिती त्याचं काव्य आहे बघा त्यामध्ये. त्याच्यात अशी काव्य म्हणजे मी कविता अशा अर्थी म्हणत नाही, म्हणजे त्यात असं ते रोमॅन्टिक आहे तो डायलॉग एका अर्थी. मला असं वाटतं की शेतकरी आहे हो साहेब, खडकाळ महारानावर हिरवगार पीक उगवतो, एखाद्याच्या मनात प्रेम फुलवायला मला लय वेळ लागणार नाही, असा तो डायलॉग आहे. आता सीन मध्ये खूपच इंटेन्सली येतो, पण त्याच्यात हे अर्थ येतो की खडकाळ महारानावर हिरवगार पीक उगवतो. म्हणजे मी काय मला फाडून मला हवं ते काढायची क्षमता आहे माझ्यात. प्रेम फुलवायला मला किती वेळ लागणार, माझा चॉईस येतो. आणि म्हणून ना मी पात्राविषयी मगाशी विचारलं ते ना बघ. अजून एक गोष्ट, लय रांगडी आणि अशी इमेज आपल्याकडे शेतकऱ्याची, ते बरोबरच आहे, काही गैर नाही त्यामध्ये. तो कसतो शारीरिक शक्ती असते, साधा विषय. पण आमचा जो असं म्हणतात ना की नायकामध्ये त्या लेखकाचा गुण उतरत असतो, तसं आमचा जो दिग्दर्शक लेखक आहे राम खाटमोडे, तो ना लय मृदू आणि चांगला माणूस आहे. म्हणजे तो असा अरे एवढ्यावरच असतो तो, असं काहीच बोलायचं नसतं त्याला. तो त्याचं बोलतो निघतो, चांगुलपणा लय त्याच्यामध्ये, सोजवळ आहे, पण त्याला म्हणायचं क्लिअर असतं, त्याच्या शब्दावर हटत नाही. अजून एक डायलॉग आहे शेवटी की बा शेतकऱ्याच्या मालाला जेव्हा योग्य भाव मिळेल तेव्हा माझी मुलगी मी त्याला द्यायची का नाही द्यायची ती ठरवेल, जेव्हा त्याला मोबदला मिळेल. तर मग त्या चित्रपटामध्ये मोबदला मिळतो का, आणि तो मोबदल्याचा पर्याय तुम्ही शाश्वत दाखवलाय का? ह्याच शब्दाला महत्व आहे. तेच म्हणून की शाश्वत पणाविषयीच बोलले गेले सिनेमामध्ये. काय मजा आहे की तो प्रश्नच इतका ट्रिकी आहे. ट्रेलरच्या शेवटी जो येतो, टीझरच्या शेवटी, त्याचं उत्तर आहे का आपल्याकडे? मग कुठल्याच कोणाकडेच. तुम्ही मला विचारलं समजा की तुला भारी स्क्रिप्ट लिहिली, डिरेक्शन केलं, अप्रतिम अभिनय केला, तुला चांगले पैसे मिळाले, पण प्रेक्षक तिकीट काढून येतील याची खात्री काय? ते जेव्हा येईल ना तेव्हा मी एका अभिनेत्याशी लग्न करीन असं समजा म्हणलं आमच्या क्षेत्रात. तर आम्ही कसं म्हणू की आमचं पिक्चर बघितला जाईलच? ते गॅम्बलच आहे, ते गॅम्बल आहे. पण ते शेतकऱ्यांच्या वेगळं असं आहे की ते न्याय्य पातळीवरती आलं पाहिजे. त्या अडत्यांचं ते सगळं जे काही त्या साखळीचं राजकारण जे काही आहे तर ते अल्टर होऊ शकतं कायदे तत्वावरती. तर ह्या प्रश्नाला उत्तर आहे का नाही हे सिनेमात बोललं गेलेलं आहे. पण तो प्रश्न फार विदारक आहे. तो तुमच्या तोंडावर मी विचारला तर तुम्ही निरुत्तरच होणार प्रथम. म्हणजे तुम्ही जर त्या अर्थी तेवढे सक्रिय नसाल त्यामध्ये. साध्या शेतकऱ्याला जर विचारला, शिकलेला नाही, डिग्री नसलेल्या शेतकऱ्याला विचारलं त्याची शेती कसतो की माल मिळेल याची खात्री काय? भाई मी काय बोलू आता याच्यावरती, ते माझ्या हातात कुठे, माझ्या हातात कुठे. बरोबर. मी तुम्हाला सांगतो, मी गंमत नाही करत आहे. लाल चिखल गाणं जेव्हा बाहेर आलं ना त्याच्यात असं चित्रित केलं की मी टोमॅटो पायाखाली तुडवतो. तर मी खरं सांगतो, आमच्या विनोद सरांना शेतकऱ्यांचे फोन आले की दादा हे गाणं आमचं आहे, आम्हाला आमचं वाटतंय, आम्ही हायवे भर कांदा टाकायला तयार, तुम्ही फक्त तुडवायला या आमच्यासाठी, आम्ही टोमॅटो टाकायला तयार, आमच्यासाठी तुडवायला या. मी पण जेव्हा ती रॅप बघितली डोळ्यातून पाणी आलं. सर काय आहे की आम्हाला भाजी तुडवण्याचं हे नाही करायचं ना प्रमोशन, बरोबर आहे. ते काय कारणाने घडतं ते सिनेमात ते एका प्रसंगाला लागून येणारं गाणं आहे. म्हणजे कधीच याचं समर्थन नाही होऊ शकत की अन्नाला पायाखाली तुडवलं, बरोबर आहे. त्यामुळे अर्थातच या प्रस्तावांना आम्ही नकारच दिला, बरोबर. पण हे दुर्दैव आहे, हे खरं आहे की
आता ते काही शिक्षित नाहीत का, हे आम्हाला फोन करतायत, ते काही प्रामाणिक शेतकरी नाहीत का? आहेतच, पण त्यांना ही गरज वाटते. तुम्ही ते जेव्हा ट्रॉलीच्या ट्रॉली टोमॅटो घेऊन जातात आणि ₹1 किलो सुद्धा त्याला भाव मिळत नाही, त्यावेळेस ते ट्रॉलीच्या ट्रॉली टोमॅटो ज्यावेळेस त्या रस्त्यावर सांडले जातात किंवा कांदे टाकले जातात, तर ते वाया जातात ना, त्याच्यावर सगळ्यांचे वाहनं जातात, सगळी लोक चालत जातात. मग ते तुम्ही एक दाखवलंय, त्याच्यामुळे तो काळजाला भिडलाय आमच्या. आपली जेव्हा मगाशी चर्चा चालली होती मॅम, तर तुम्ही म्हणत होते की अमरावतीची कुठली एक महिला होती, तर ती तुम्हाला म्हणत होती काय शेतकऱ्यांना सारखं सारखं फुकट वाटायचं, त्यांना कर्जमाफी द्यायची किंवा सारखं त्यांना देतच राहायचं, तर ते काय होता विषय? मला त्याच्यावर उत्तर द्यायचंय, तुम्ही तो प्रश्न मला विचारा. क्षितिशने मांडला, पण हो अशी मतं आहेत, ही कानावर पडतात शहरांमध्ये स्पेशली, की सतत काय शेतकऱ्यांचं रडगाणं वगैरे, करा ना काय ते सॉल्व्ह एकदाच, आणि पिकवत पण नाहीत काही, आणि तुमचं पीक वाया गेल्यानंतर मग कसं तुम्हाला कर्जमाफी द्यायची? तुम्ही उत्पन्न पण तुमचं येत नाहीये, तुम्ही कर्ज पण घेतलंय, तर मग कसं हे वर्कआउट होणार? तर ह्याचं उत्तर ऍक्च्युली हे मीच त्याचं उत्तर देतो. त्याचं उत्तर तुम्ही तुमच्या रॅप मधनं दिलंय की तुम्हाला मॉलमधून तुम्ही पिझ्झा हव्या त्या किमतीला विकत घेताय, परंतु तुम्हाला मेथीची जोडी घेताना ती 10ची 5ला हवी. हे त्याचं उत्तर पहिला मुद्दा. म्हणजे मगाशी पण तुम्ही सोयाबीनचा विषय काढला, तर आता विगन डाएट मध्ये मॅक्सिमम सोयाबीनच्या गोष्टी असतात ज्या प्रचंड महाग असतात, प्रचंड महाग, आणि तुम्ही इथे सांगते की सोयाबीनचा उत्पादनचा खर्च भरून निघत नाही. एकीकडे सोयाबीन मध्ये 40% प्रोटीन आहे. आपण म्हणतो सोयातेल ही भंपकगिरी आहे. सोयातेल नसतं, ते पाम तेल असतं. ठीक आहे, तुमचं कोलेस्ट्रॉल वाढवतंय, जे तुम्हाला अटॅक येतो, खरा विषय तर प्रोटीनचा आहे, परंतु त्याच्यावर सुद्धा हे होत नाही. मुळामध्ये ह्या जे लोक बोलतात की नाही, हे सरकार देत आहे आम्हाला, परंतु या सरकारला आम्ही जीएसटी किती भरतोय? अरे साधं तुमचं डिझेल आहे ना आमच्या ट्रॅक्टरमध्ये टाकायचं, त्याच्यावर आम्ही लिटर मागे 50 आणि 60 रुपये भरवलो एका लिटरवर. जीएसटी किती भरवलो आम्ही? 28% जीएसटी भरवलो आम्ही, कृषी निविष्ठा वगैरे या सगळ्या गोष्टी असतील. तर मग मूळतः हा देश आमचा आहे, हा देश इथल्या शेतकऱ्याचा आहे, हा देश कृषी प्रधान म्हणतो आपण. आणि जर मग आमच्याच टॅक्स मधून आम्हाला राहत मिळावी म्हणून जर सरकार कर्जमाफी करत असेल तर ते गैर नाहीये, बरोबर आहे. आणि मुळामध्ये तुम्हालाच 5 रुपयात जुडी पाहिजे ना. तुम्ही जेव्हा ती मानसिकता बनवसाल की याचं कष्ट आहे, तर हे शेतकरी जे लोक आहेत, आता मी तुम्हाला सांगतो, मेथीच्या जुडीचं एक्झाम्पल घेऊ आपण, की आज दिवसभर ती मेथीची जुडी मेथी उपटायची, ठीक आहे, संध्याकाळी घरी जाते, 7-7:30 वाजता शेतकऱ्याची बायको ती सगळं स्वयंपाक वगैरे करून परत ती मेथी निसायची, कारण की त्यात गवत वगैरे आला असतं, निसायची, ती बांधायची, बांधून ती रातभर पाण्यात ठेवायची, सकाळी 4 वाजता आपल्या बापान उठायचं, ट्रे मध्ये तो टाकायचा, कडगरामध्ये, मोटरसायकलवर, हँड ग्लोव्ह नाहीत, हेल्मेट नाहीत, पायात शूज नाहीत, सॉक्स नाहीत, चप्पल ही तुटकी मुटकी, तेवढ्या घालून आताच इतक्या थंडीत मार्केटला जायचं. मार्केटला गेल्यानंतर दलाल तुमची ती मेथी जुडी ₹1, ₹2 जुडी प्रमाणात किंवा किलो प्रमाणात, ₹5 किलो प्रमाणात, एका किलो मध्ये भरपूर हे बसतात, हे विकत घेतात. ते विकत घेतल्यानंतर तो दलाल त्याच्यावर ₹3 जुडी प्रमाण कमवतो. ते जे आहे मुळशी पॅटर्न मध्ये दाखवलेलं आहे ते. आणि ती जी जुडी आहे, जी बसून विकणारी बाई आहे, जे की म्हणती शेतकऱ्याला काय द्यायचं हे, तर ती बाई त्या जुड्यांचे ₹1000 करते, उरलेला माल घरी नेऊन बकऱ्यांना चारते आणि कॉलनीतल्या लोकांना सुद्धा चारते. ही विदारक परिस्थिती आहे शेतकऱ्याची. असो, आपला पुढचा प्रश्न मला तुम्हाला विचारायचा आहे की या चित्रपटामध्ये एक एबीपी माझाचं एक चर्चासत्र आहे की त्याच्यामध्ये शेतकरी नवरा नको हे चालू आहे. तर त्याच्यामध्ये एका मुलीनं सांगितलं होतं की तिला शेतकरी नवरा का नको. आता माझ्यावर टीकाही करतील आमचे शेतकरी बांधव किंवा काम, परंतु तो हे महत्वाचं आहे. ती मुलगी म्हणाली की पहिले तर शेतकरी मला गावाकडचा नवरा का नको, तर गावातलं कल्चर हे पुरुष प्रधान असतं, तिथं सारखं साडी घालावं लागते. दुसरा प्रश्न, शॉर्ट घालता येत नाही, जीन्स घालता येत नाही. आणि तिसरा सगळ्यात महत्वाचा प्रश्न की जे नवऱ्यासोबत कुठं बाहेर जायचंच नाही. समजा एकदा लग्न झालं की आमच्या बुलढाण्यामध्ये लग्न झाल्यावर एकदा त्याला शेगावला पाठवतात नवरा बायकोला. शेगाववरनं तो परत आला की त्याच्यानंतर त्याच्या आयुष्यात पिकनिक नाही, त्याच्या आयुष्यात डिनर नाही, त्याच्या आयुष्यात काहीच नाही, फक्त काबाड कष्ट आहे. मग ती मुलगी म्हटली की आम्ही असला नवरा का स्वीकारावा, आम्हाला स्वातंत्र्य हवंय. तर तुम्ही एक शेतकऱ्याची मुलगी म्हणून काम केलेलं आहे आणि तुमचं मत काय की मुलींच्या ह्या अपेक्षा बरोबर आहेत? मुलींच्या अपेक्षा अगदीच बरोबर आहे. कारण की जी गोष्ट शहरातल्या लोकांच्या जगण्यामध्ये दिसते ती या गोष्टीमुळेच आकर्षक वाटते, कारण की ती गावाकडे नाहीये. ती मोकळीक गावाकडे नाहीये. मुळात इंडिपेंडन्स बायकांचं आणि फ्रीडम या 2 गोष्टींसाठी बायकांना शहर जास्त प्रिय वाटतं. हे माझं स्वतःचंही उदाहरण मी सांगू शकते की जितकं आपल्या
घरच्यांच्या आसपास आपल्याला बंदिस्त किंवा असं हे करू का नको नको, हे बोलू का नको नको वाटतं, तितकं जास्त मोकळं हे लांब गेल्यानंतर वाटतं. मग ज्या मुली शहरात शिकायला येतात किंवा आपल्या घरापासून कुठेही दूरवर शिकायला जातात काही, त्या जास्त मोकळ्या वागतात. कधी कधी सासरी मुली फार वेगळ्या शहरात किंवा वेगळ्या गावी जातात, तिथे ते जास्त ओपन अप होतात. असं वाटतं अरे बापरे, ही आपलीच मुलगी जी आज एवढी पडपड बोलते, सासरी बोलते, तेही ती हीच गोष्ट आहे, इंडिपेंडन्स आणि मोकळी. खेड्यांना अपडेट होण्याची गरज आहे प्रचंड प्रचंड. ह्याच्यामध्ये सगळ्याच पुन्हा एकदा हे फक्त आपल्या वागण्यावरती नाही, हे इन्फ्रास्ट्रक्चर पासून सगळ्या गोष्टीच्या इन्व्हॉल्ड आहेत. पण ऑफकोर्स खेड्यातल्या मुलांनाही आणि मुलींनाही बदल करण्याची गरज आहे. ज्या नवऱ्यांशी लग्न करायचं आहे मुलींना, त्यांनी सुद्धा ही मोकळी त्यांना देणं गरजेचं आहे. त्यांनी सुद्धा की नाही बरोबर आहे, आता सकाळ अपडेट होतो तर त्या मुलींच्या मुलांच्या एकमेकांच्या गरजा समजून घेणं आणि त्याप्रमाणे वागणं, हे अपडेट होणं गरजेचं. ही एक दुसरी बाजू आहे आणि एक बाजू तुम्ही चित्रपटात दाखवली. या दोन्ही बाजूच्या दृष्टीनं बीएससी अग्री नवरदेवाला किंवा शेतकऱ्याच्या मुलाला किंवा त्या लोकांना थोडं अपडेट होण्याची गरज आहे असं नक्कीच नक्कीच. मला जर बोलायचं यावर, बोला. मला असं वाटतं की एवढा विचारच करतोय. अरे ते मोहाला बळी कसं नाही पडायचं याचे शिक्षण दिलं पाहिजे यार. नाहीतर मग काय गाव सगळीकडे काय मॉलच बसवता का आता, सगळीकडेच डीमार्ट खोललं तर मग काय, मग तू बुलढाण्यात राहणार तर मुंबईत राहा, काय फरक पडतो. सो गावाला गाव म्हणून काहीतरी त्याचं एक सौंदर्य दृष्टी आहे ना त्याची, म्हणजे त्याचे एक एस्थेटिक्स आहेत काहीतरी गाव. म्हणजे खेड्याकडे चला हे नुसतंच वाक्य नाहीये, याच्या माग खूप आहे ना, खूप आहे. मग ते अख्खी व्यवस्था डोळ्यासमोर उभी राहते खेड्याकडे चला म्हटल्यानंतर. तर मला असं वाटतं की ते मोहाला, शहराच्या मोहाला कसं बळी नाही पडायचं याच्याविषयी कोणीतरी काहीतरी बोलावं, जे सगळ्या स्तरांपर्यंत पोहोचावं. याचं कारण असं की आता जे मुंबईचं, पुण्याचंही झालंच आहे, पण मी मुंबईचं प्रामुख्याने उदाहरण देईन. त्या शहराचं जे झालंय ना भाई आता, तुला सांगतो ते स्फोट होऊन पलीकडे गेले. लोक म्हणतात काहीतरी स्फोट होणार आहे ट्रॅफिक, पण तो झालाय, तो स्फोट झालाय आणि आपण आता रोज नव्यानं मरतोय तिकडे जाऊन. मला मॅप लावल्याशिवाय जाता येत नाही इकडून. शेजारच्या गल्लीत सुद्धा आता या दिशेने ट्रॅफिक असेल तर त्या दिशेने ट्रॅफिक असेल बघितल्याशिवाय. तर हे कुठनं आलेत लोक सगळी. बरं त्यांची चूक नाही म्हणता येणार, त्यांना त्यांचं आयुष्य घडवायला सेंट्रलायझेशन आहे ना. ती मुंबई शहर कुठं, युनियन टेरिटरीच आहे ते शहर पद, त्याचं कुठं माहिती निराळच आहे काहीतरी. सगळ्या व्यवसायांची सेंटर्स मुंबई, बरोबर, सगळ्या व्यवसायांचं मेन ऑफिस मुंबई म्हटल्यावर सगळे तिकडे जातात. आणि आता पुणे पण आहे हळूहळू इतर शहर. नाही असं नाही म्हणायचं मला. खरं तर मोकळा श्वासला मी प्राधान्य देत नाही. चला मोकळा श्वास नको मला. मला माझ्या व्यवस्थेनुसार राहता यावं का नाही. तिथे तुला तुझं बिलॉंगिंगच कळत नाही मुंबईमध्ये. तुझी भाषा काय, प्रांत काय, संस्कृती काय कळतच नाही. समोर आलेला रिक्षा चालक अशी मुंबई मराठीत बोलायचं का हिंदीत बोलायचं, तर कुठली भाषा कळत नाही. मॉलमध्ये कुठली मराठी जपण्याची आपण काय हे करतो, अख्खी मुंबई अमराठी होत चालली. मग हे तक्रारीचं सूर आहे यामध्ये. पण विषय असा आहे की आपण आपल्या बायकोला किंवा मुलीला किंवा लेकराला हे कसं सांगू की बाबा आपण राहतोय आता कुठे बीडमध्ये राहतोय किंवा मी उमरजला राहतोय, तर नको बाबा मुंबईची धावगी इथं होईल. तर या सेंट्रलायझेशन तोडलं पाहिजे ना, मोनोपोली तोडली पाहिजे ना. मला माझं गाव, माझं शहर सक्षम केलं पाहिजे की मला दुसऱ्या गावात मी जिथे पिकवतो तिथेच विकतो आणि माझं पोट चालतं. या लोकी राहण्याला महत्व मिळवून दिलं पाहिजे. त्याशिवाय हे शहराचं आकर्षण आणि गावात राहिलं असं होते संपायचं नाही, हा एक मुद्दा. बरोबर. दुसरा महत्वाचा मुद्दा बदलावं का खेड्यांनी वगैरे वगैरे. पुरुष प्रधान संस्कृती आहेच आहे, निर्विवाद आहे, मग त्याला कुणीच नाकारू शकत नाही. जी शहरातही आहे ती गावात अधिक जास्त आहे. पण काय मुद्दा आहे, तो बदल होईल, पण अनफॉर्च्युनेटली ना तो स्लो बदल आहे. म्हणजे आज तुला एबीसीडी शिकवलं तर आता तुम्हाला साहित्य रचून दाखव, तुम्हाला कादंबरी लिहून दाखव असं मी म्हणू शकत नाही. मला हळूहळू तू वाक्यरचना कर, हे शब्द छान म्हण बरं, मग आता एक छोटी 2 ओळीचं काव्य लिही बरं, असं करत मी कुठलीही प्रोसेस स्लोच आहे. सो शहर हे कायमच मला वाटतं हे ते पॅरलल गावाच्या हँड इन हँड नाहीये, ते वेगळ्या गतीने बदलते. गाव वेगळ्या गतीने बदलते. तिकडे रिसोर्सेस उशिरा पोहोचतात. जसे माझी आजी मला सांगते
की मी तिला, आता तिचा जन्म 1931चा, जेव्हा ब्रिटिश होते, ती श्रीवर्धनची, तर मी तिला म्हटलं ब्रिटिशांचा मग तो काळ मग आम्ही जसं सिनेमात दाखवतो, ते म्हटलं नाही आम्ही कधी ब्रिटिशर बघितला पण नाही, एकही आमच्यापर्यंत आलाच नाही. तर तो आम्ही शहराचे इन्फ्लुएन्स खाली राहायचो, शहरात ते सगळे राज्य करायचे, आमच्यापर्यंत आलेच नाहीत कधी इंग्रज. आम्ही 4-2 इंग्रज कधीतरी वेशीवर गेलो तर कुठलं तरी लांबनं जाताना बघायचो. सो काय ही जी गंमत आहे की गावापर्यंत गोष्टच उशिरा पोहोचत असल्यामुळे ती त्याची प्रगतीची गती सुद्धा, समाजाची बदलण्याची गती सुद्धा हळू आहे, पण ते बदलेल. मला आणखीन एक फक्त नजरेआड करायची गरज नाही की जे पुरुष प्रधान तुम्ही म्हणालात की त्यामुळे मुली नाकारतायत का, तर शेतकऱ्याशी लग्न करण्यात कदाचित मुलींना प्रॉब्लेम नसेल शेतकऱ्याशी, पण त्याच्यानंतर त्यांची लाईफस्टाईल जी बदलली जाणार आहे त्याच्याशी मुलींना प्रॉब्लेम असू शकतो की त्यांच्यावरही शेती करणं हे लादलं जाऊ शकतं, त्यांच्यावरही मग तू अशाच पद्धतीने वागायचं आहेस, अशाच पद्धतीचे कपडे, अशाच पद्धतीचं वागणं, बोलणं, चालणं, उठणं, बसणं, ह्याचे ऍडिशनल रेस्ट्रिक्शन जर शेतकऱ्याशी लग्न करून येणार असतील तर त्यामुळेही कदाचित काही मुली नकार देत असतील. नाही, पण मी खेड्यात राहतो, असले काही रेस्ट्रिक्शन सध्या तरी नाही. म्हणजे तुम्ही म्हणालात जे पुरुष प्रधान संस्कृतीमुळे आलेले आहेत, सध्या असले रेस्ट्रिक्शन नाहीयेत. सो पुरुष प्रधान संस्कृतीमुळे एखाद्या मुलाला नाकारणं आणि तो शेतकरी असल्यामुळे एखाद्या मुलाला नाकारण्याच्यात फरक आहे असं मला वाटतं. त्या दोन गोष्टी हँड इन हँड जातात नाही जातात हा वेगळा भाग, पण फक्त शेतकरी आहे म्हणून कदाचित नाही नाकारणार हा सिनेमा बघितल्यानंतर. पण आम्ही हे बोलण्यात मजा का नाही माहितीये का, आम्ही भेंडी शहरात राहतो. हो रे, लोक म्हणते अरे तुम्ही तिकडे आता इंटरव्ह्यू करून मॉलमध्ये जाल जेवायला, तुम्ही आम्हाला काय सांगता तिकडेच राहा आणि हे काय. त्यामुळे आमचे शब्द, मीडियम इज द मेसेज म्हणतो ना आपण, कोण काय सांगतो पेक्षा कोण सांगतो याला म्हणतो. तर आम्ही हे म्हणतो याला तुम्ही काय महत्व घंटा दिला नाही तरी चालणार आहे. गुरुजी जर त्याला फॉर असतील तर ते तुम्ही सांगावत नंतर इतर व्हिडिओज किंवा ह्याच्यातनं सुद्धा, आणि त्याला ह्यांच्या शब्दाला जास्त महत्व द्यावं. आम्ही नट आहोत, आम्ही आमचं कम्फर्ट झोन सोडलाय. बरोबर. मला सांगा, शेवटी या बीएससी अग्री झालेल्या नवरदेवाला मुलगी मिळते का? 26 जानेवारी एवढंच वडील. दुसरा प्रश्न असा आहे, शेवटचा प्रश्न आहे हा माझा, की हा चित्रपट बघितल्यानंतर मग नवरी मिळेल का? इच्छा आहे. अख्खं काय लगेच देश नाही बदलणार, एका चित्रपटाने अख्खा देश बदलून टाक. मी आता शेतकरी शोधते कुठे बरं असं होईल का नाही माहित नाही. पण कुठली आपण उचलतो ते पाऊल हे छोटं एक पाऊल असतं ना बदलाकडेचं, तसं नक्की आहे हे मला वाटतं की आम्ही एक पाऊल बदलाकडे नक्की टाकले. नक्कीच चालेल. तुम्ही आता तुमची मुलाखत घेत असताना मला तुम्ही नट कमी आणि एक शेतकऱ्याचे प्रवक्ते किंवा शेतकऱ्याची बाजू मांडणारे जास्त वाटला, आणि हे तुमच्यात जे माणूस पण आहे ते कदाचित ते चित्रपटाच्या ट्रेलर मधून मला माझ्या हिवरागडलिंग गावापासून पुण्यापर्यंत घेऊन आले. आणि याच्याही पुढे जे आम्ही काम करतोय, आणि तुम्ही नट म्हणून एक शेतकरी तुमच्या स्वतः जतन करून ठेवावा, आणि शेतकऱ्यांसाठी तुम्ही अजूनही काम करत राहा, अजूनही चित्रपटांवर त्याचं जगणं जे आहे त्याच्या जगण्यामध्ये परिवर्तन घडणाऱ्या गोष्टी करत राहाव्यात. आणि तुमच्या या चित्रपटासाठी मी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा देतो. हा चित्रपट तुमचा नसून हा चित्रपट कृषी पदवीधारकाचा आहे, हा आमचा आहे, शेतकऱ्याचा आहे. तर त्या दृष्टीनं तुम्हाला परत एकदा खूप खूप शुभेच्छा. पुन्हा आपण याच्यावर मीडियम इज द मेसेजवर आलो. शुभेच्छा सगळेच देतात, पण तुमच्याकडनं शुभेच्छा मिळणं आमच्यासाठी खूप महत्वाचं आहे. धन्यवाद. आम्ही तुम्हाला यासाठी शुभेच्छा देतो कारण तुम्ही आमचं जगणं मांडलंय. चला, परत एकदा खूप खूप धन्यवाद. या निमित्ताने मलाही 4 गोष्टी कळल्या ज्या मला माहित नव्हत्या, त्यामुळे तुमचे खूप धन्यवाद की तुम्ही तुमच्या या सगळ्या प्रेक्षकांसमोर आम्हाला बोलवलं. माझ्या ज्ञानात भर पडली आणि मला अजून मी जाणून घेऊ शकले की शेतकऱ्यांचं विश्व काय आहे, त्यामुळे थँक्यू. विशेष म्हणजे ही जी मुलाखत तुमची थेट पोहोचली आहे, हे बीएससी अग्रिकल्चर झालेले तरुण मोठ्या प्रमाणात आमच्याशी जुळलेले, आणि दुसरे म्हणजे लाखो शेतकरी आहेत जे तुम्ही दाखवलंय ते जगणं जगताय. चला, परत खूप खूप धन्यवाद. थँक्यू सो मच.